नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला प्रवेश घेत आहेत, तर डी फार्मचं जे प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे, तात्पुरती गुणवत्ता यादी, ती पब्लिश झालेली आहे DTEच्या वेबसाईटवरती. कशा पद्धतीने चेक करू शकता? DTEच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं गेल्यानंतर डॅशबोर्डवरती 3 हॉरिझॉन्टल लाईन आहेत, त्यावरती क्लिक करा. तिथं गेल्यानंतर खाली पर्याय दिसतोय मेरिट स्टेटस, त्याच्यावरती क्लिक करा. त्यामध्ये गेल्यानंतर प्रोविजनलवरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचा PhD 25 ने सुरू होणारा जो तुमचा ॲप्लिकेशन ID आहे तो आणि फॉर्म भरताना जी डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे ती टाका आणि कंटिन्यू म्हणा. तुम्हाला तुमचं प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करता येईल. यामध्ये आता तुम्हाला काय गोष्टी चेक करायच्या आहेत? तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी, जेंडर या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का चेक करायचं आहे. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर पुढील 2 दिवसामध्ये तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचा आहे. जर ई स्क्रुटिनी पद्धतीनं फॉर्म कन्फर्म झाला असेल तर ऑनलाईन पद्धतीनं ग्रीव्हियन्स टाकायचं आहे. जर फिजिकल स्क्रुटिनी झाले असेल तर त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन ग्रीव्हियन्स टाकून करेक्शन्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी फॉर्ममध्ये करेक्शन्स ग्रीव्हियन्स पद्धतीनं करता येणार आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ टाकून पण प्रोविजनल मेरिट स्टेटस चेक करू शकता किंवा या ठिकाणी होम पेजवरती आल्यानंतर बघू शकता MH कॅन्डिडेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट अशा पद्धतीनं PDF अवेलेबल आहेत. त्यामध्ये पण तुमचं प्रोविजनल मेरिट स्टेटस चेक करू शकता. थोडंसं मी बाहेर आहे त्यामुळे आजूबाजूचा आवाज नॉईज येत आहे, तरी देखील हे महत्त्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत वेळात शेअर केलेलं आहे. प्रोविजनल मेरिट स्टेटस चेक करा. त्यामध्ये काही चुका असतील तर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये बघू शकता 2 दिवस पुढील ग्रीव्हियन्स आहे. त्या ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये तुम्ही करेक्शन्स करून घेऊ शकता. महत्त्वाचं काय अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.